नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला न आरटीओला जाता ज्यांना वाहन चालवायची लायसन काढायची आहेत, कच्ची लायसन काढायची आहेत, त्याला आपण शिकाऊ परवाना म्हणतो। तो परवाना प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनंच काढायचा आहे। आरटीओला काहीही जाण्याची गरज नाही। हे फेसलेस सेवेनं काम होतं, पण आरटीओचं टोळकं आणि आरटीओवाले सांगतात आमच्याकडे या, म्हणजे ह्यांची 1500चा 2000चा झोल होतो आणि मग तिथं कम्प्युटरवर बसवायचं, नापास करायचं, म्हणजे मग तुमचा चांगला झोल हे करतात। तर प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं तुमचं काम करा। तुमच्या मोबाईलवरूनच शिकाऊ परवाना हा काढायचा आहे आणि ह्याच्यासाठी 15 प्रश्न असतात। तिन्ही भाषेत तुम्ही परीक्षा देऊ शकता। तुम्हाला कुठल्या भाषेत द्यायचं आहे ते ऑप्शन निवडायचं आहे, मराठी, इंग्रजी आणि हिंदी। आणि 15 प्रश्न असतात, त्यातले 8 प्रश्न सुटले की तुम्ही पास होता आणि मग तुमच्या मोबाईलमध्ये शिकाऊ परवाना येतो आणि मग तुम्ही 1 महिना ते 6 महिने म्हणजे 5.5 महिने तुम्ही गाडी शिकू शकता आणि पुन्हा तुम्हाला पक्क्या लायसनच्या टेस्टसाठी अप्लाय करायचा असतो आणि त्यासाठी तुम्हाला शिकाऊ परवान्याची फी सुद्धा कमी असते, 150-200 फी असते। तीच तुमच्या ऑनलाईननं मोबाईलवरनं भरायची आहे। परिवहन विभागाच्या साईटला जाऊन तुम्हाला शिकाऊ परवाना लर्निंग लायसन ह्या साईटवरनं तुम्ही तुमचा अप्लाय करायचा असतो आणि मग तुम्ही पर्याय निवडायचा, मराठी भाषेत परीक्षा द्यायची आहे का, हिंदी भाषेत द्यायची आहे का, इंग्लिशमध्ये द्यायची आहे, हे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतात। शिवाय तुम्ही परीक्षा देताना 15 प्रश्न असतात, त्यातले 8 सुटणं तुम्हाला आवश्यक आहे, मग तुम्ही पास होता। परंतु समजा तुम्ही 7 प्रश्न सोडवले आणि एकच प्रश्न तुमच्याकडे राहिला आहे, 15वा प्रश्न, जर तुम्ही कन्फ्यूज होत असेल आम्हाला हा सुटेल का नाही, तर तुम्ही ती परीक्षा विड्रॉल करू शकता, पुन्हा अप्लाय करून पुन्हा बसायचं असतं। असं तुम्ही 3 वेळ बसू शकता, हे मात्र लक्षात ठेवा। आणि प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनं तुम्ही शिकाऊ परवाना काढा। त्यासाठी तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचा फोटो एक त्याच्यातही करायचा आहे, बस। बाकी काही कागदपत्र लागत नाही। मोबाईल नंबर जो आधार लिंक आहे त्याचाच आपण वापर करायचा आहे। आणि शिकाऊ परवान्यासाठी कुणाला 1000-2000 त्या आरटीओना बी मस्का मारायची गरज नाही ना, आरटीओला जायचं नाही। आरटीओचे दोस्त मंडळी सगळे बाहेर असतात, ते सांगतात या 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 आम्ही काढून देतो, 2000 रुपये तुमच्याकडे घेतात। हे मात्र कुणीही विसरू नका। महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं शिकाऊ परवाना काढायचा आहे तर आपापल्या मोबाईलवरनंच काढायचा आहे आणि एकमेकाला शिकवा बी मोबाईलवरनं कसा काढायचा, असं बी काही प्रश्न येत नाही। तुम्हाला 15 प्रश्न असतात, 8 प्रश्न आले की झालं। तिन्ही भाषेत तुम्हाला त्याच्यात घेऊ शकता, कुठली भाषा तुम्हाला निवडायची आहे खाली त्या ऑनलाईनला, तुम्हाला मराठी, इंग्रजी किंवा हिंदी। आणि 15 प्रश्न असतात, 8 प्रश्न सोडवायचे। जर तुम्हाला शेवटचा प्रश्न बाबा आता आपण नापास होणार आहे आणि एकच प्रश्न राहिला आहे, तुम्ही परीक्षा विड्रॉल करू शकता आणि पुन्हा तुम्ही अप्लाय करू शकता। 15 मिनटात पुन्हा तुम्ही ते मोबाईलला बसू शकता। असं 3 वेळा आहे त्याच फीमध्ये आणि मग तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तात्काळ तो शिकाऊ परवाना येतो, हे मात्र कोणी विसरू नका। आणि मग शिकाऊ परवाना आल्यानंतर 30 दिवस ते 5.5-6 महिने ह्याच्यात तुम्हाला पक्कं ते करावं लागतं। मग तुम्ही गाडी शिका, त्यावेळेला तुम्ही अप्लाय करा आणि स्वतःची गाडी घेऊनच टेस्ट देऊन या। तर प्रत्येकानं घर बसल्या काम करा, आपल्याच मोबाईलवरून शिकाऊ परवाना काढा। आता पेपरलेस सेवा चालू झालेली आहे, फेसलेस सेवा चालू झालेली आहे। उगाच आरटीओला काय साहेब 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 म्हणायचं काम नाही आणि साहेबांचे लई दोस्त असतात, हो त्या आरटीओच्या समोरच बसलेले असतात। तुम्ही गेला की क्या करना है, मग गुरु तुमच्याकडं 2-1000 घेतो आणि मग ते लायसन तुम्हाला 2च मिनटात काढून देतो। प्रत्येकानं आपल्या वेळेची बचत करा, आरटीओला जाण्याची काहीही गरज नाही। पेपरलेस सेवेनं शिकाऊ परवाना हा घरी येतो। फेसलेस सेवेनंच काम करा, आपल्याच मोबाईलवरनं काम करा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।